किंवा होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की तिला ऑर्गॅझम मिळत नाही। उगीच तुम्ही बोंधू उपचार करता, ऑनलाईन उपचार करता किंवा बोंधू लोकांकडे जाता, हे मिशनरी पोझिशनमध्ये म्हणजे सेक्शुअल ॲक्ट करतात किंवा शारीरिक संबंध ठेवतात। आता पोझिशनबद्दल तर भरपूर व्हिडिओ बनवलेले आहे, अजून मी बनवेल। मिशनरी पोझिशन कसं असते की ही थोडी सोपी असते एक, आणि त्याच्यामुळे काय होतं की तिची तृप्ती पूर्ण न झाल्यामुळे ती चिडचिडापणा पण तिच्यामध्ये होऊ शकतो। वेगवेगळ्या पोझिशनमध्ये तुम्हाला मी ट्राय करायला सांगत असतो, त्या वेगळ्या पोझिशनबद्दल आपण नंतर बोलूया। अशी पोझिशन निवडल्यामुळे काय होईल की तिचं जी स्पॉट चांगला स्टिम्युलेट होईल आणि तिच्यामुळे तिला उत्तेजना खूप मिळतील। नमस्कार मित्रांनो, एक माझ्या 40 वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला सांगतो की जे की माझ्याकडे पेशंट येतात, जेव्हा त्यांची हिस्ट्री घेतो तर 90% लोक हे मिशनरी पोझिशनमध्ये म्हणजे सेक्शुअल ॲक्ट करतात किंवा शारीरिक संबंध ठेवतात। आता मिशनरी पोझिशन म्हणजे काय आहे, जिथं आपण म्हणजे फेस टू फेस असतो, म्हणजे आपली जे पार्टनर आहे ती खाली झोपलेली असते, आपण वरून इंटरकोर्स करत असतो, त्याला आपण मिशनरी पोझिशन म्हणतो। आता पोझिशनबद्दल तर भरपूर व्हिडिओ बनवलेले आहे, अजून मी बनवेल, पण हे 90% लोक जे हे पोझिशन यूज करतात, तर या पोझिशनचे काय बेनिफिट आहेत आणि याच्यामध्ये आपण कसं इम्प्रूव्हमेंट करू शकतो त्या विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओद्वारा सायंटिफिक माहिती द्यायचा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी काउन्सिलिंग, सेक्स एज्युकेशन आणि सायंटिफिक नॉलेज द्यायचा प्रयत्न करत आहे। खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करावं, हेच मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओद्वारा नेहमी तुम्हाला एक विनंती करत असतो। कारण मित्रांनो, जोपर्यंत तुम्हाला चांगलं प्रॉपर नॉलेज मिळणार नाही, जे की तुम्ही कितीही पैसा खर्च केला तरी तुम्हाला मिळणार नाही, उगीच तुम्ही बोंधू उपचार करता, ऑनलाईन उपचार करता किंवा बोंधू लोकांकडे जाता आणि उगीच तुम्ही तुमचा पैसा खर्च करता, तर तो पैसा खर्च झाला नाही पाहिजे। त्यासाठी नक्कीच तुम्ही माझे व्हिडिओ बघा, जेणेकरून घरच्या घरी आपण आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये थोडेफार बदल करून आपलं लैंगिक आयुष्य चांगलं कसं घडवू शकतो याविषयी मी तुम्हाला नेहमीच नॉलेज देत असतो। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की 99% लोक हे मिशनरी पोझिशन का बरं निवडतात। मिशनरी पोझिशन कसं असते की ही थोडी सोपी असते एक, जर दोघांपैकी एखादं वजन वाढलेलं असलं तरी तुम्ही ही पोझिशन ट्राय करू शकता। तिसरी गोष्ट की ह्या पोझिशनमध्ये जसं तुम्हाला अँगल पाहिजे तसं अँगल पण तुम्ही निवडू शकता। पण आज तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे की केव्हा केव्हा काय असतं की जी स्पॉट जो असतो हा प्रॉपर मिशनरी पोझिशनमध्ये स्टिम्युलेट होत नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या पार्टनरला प्रॉपरली जितकं ऑर्गॅझम यायला पाहिजे किंवा जितकं सॅटिस्फॅक्शन त्यातून मिळालं पाहिजे त्या शारीरिक संबंधातून तितकं मिळत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की तिची तृप्ती पूर्ण न झाल्यामुळे ती चिडचिडापणा पण तिच्यामध्ये होऊ शकतो। तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही मिशनरी पोझिशन निवडता तर माझी काही ना हरकत हे आहे, काही तुम्ही करू शकता, पण नेहमी तुम्हाला मी सांगत असतो की लैंगिक आयुष्यामध्ये तुमचं थ्रिल मेंटेन ठेवण्यासाठी किंवा इंटरेस्ट दोघांचाही मेंटेन ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये तुम्हाला मी ट्राय करायला सांगत असतो। त्या वेगळ्या पोझिशनबद्दल आपण नंतर बोलूया, पण आज आपण मिशनरी पोझिशनमध्ये आपण आपल्या पार्टनरला जास्तीत जास्त थोडासा अँगल चेंज करून कसं आपण जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन देऊ शकतो त्याच्याविषयी बोलूया। काय असतं मित्रांनो की जी स्पॉट जो असतो हा तिच्या वरच्या भागा, म्हणजे हा जो भाग आहे वरच्या भागाला असतो आणि दॅट टू बी आउटर 1/3 असतो। तर त्याच्यामुळं काय होतं की केव्हा केव्हा मिशनरी पोझिशनमध्ये काय होतं की जी स्पॉट हा स्टिम्युलेट केल्या जात नाही किंवा होत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की तिला ऑर्गॅझम मिळत नाही। मग आता जी स्पॉट स्टिम्युलेट केल्याशिवाय आपल्याला शारीरिक संबंध ठेवायचे नाही, तर मग काय करायचं की तिच्या आपल्या कमरेखाली एक चांगली उशी ठेवा आणि असा अँगल निवडा की जेव्हा तुम्ही इन्सर्ट करसाल ती वरची जी वॉल आहे याला जास्त घर्षण होईल अशी पोझिशन तुम्ही निवडा। अशी पोझिशन निवडल्यामुळं काय होईल की तिचं जी स्पॉट चांगला स्टिम्युलेट होईल आणि तिच्यामुळं तिला उत्तेजना खूप मिळतील आणि त्याच्यामुळे तिला ऑर्गॅझम मिळाल्यामुळं तिचं चांगलं सॅटिस्फॅक्शन होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला पण त्याच्यातून आनंद घेता येईल। तर फक्त मिशनरी पोझिशन जेव्हा केव्हा तुम्ही परफॉर्म करता तेव्हा तिच्या कमरेखाली एक जर उशी जर ठेवली तर मला वाटतं अँगल पण डीप भेटेल, ती पोझिशन पण चांगली वाटेल आणि तिची इन्व्हॉल्वमेंट पण जास्त वाढेल आणि तर तिला चांगलं सॅटिस्फॅक्शन मिळालं तर दुसऱ्या वेळेला तुम्हाला सांगायची गरज नाही, ती स्वतःच आपल्या कमरेखाली उशी ठेवण्याचा प्रयत्न करेल।
तर मित्रांनो, या छोट्या मोठ्या ट्रिक्स असतात ज्या की तुम्ही चांगल्या प्रकारे अनुभवू शकता. कोणी तुम्हाला सांगत नाही, तुम्ही कोणी चर्चा करत नाही किंवा तुमच्या मित्रांना पण इतकं नॉलेज नसतं. म्हणून जर तुम्ही माझे खरोखर सायंटिफिक व्हिडिओ जर बघितले, जेव्हा की तुमच्यासाठी मी 2,000 ते 2,500 व्हिडिओ बनवलेले आहेत, हे जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर मला वाटतं तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन औषधाची किंवा डॉक्टरांची गरजच भासणार नाही. कारण की याच्याबद्दल फक्त एक गुपित ठेवल्यामुळं काय झालं की तुम्हाला प्रॉपर नॉलेज नाही मिळालं आणि जे आपण अंधारात करतो आहे तेच बरोबर करतो आहे अशी तुमची एक भावना होऊन जाते आणि त्याच्यामुळे तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये तुम्ही बदल घडवून आणत नाही आणि त्याच्यामुळं पुढं आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये काही ना काही आपल्याला लैंगिक समस्या उद्भवतात. त्याचं मूळ कारण असतं अज्ञान. तर जितकं तुम्ही अज्ञान असाल तितकं मी तुम्हाला सांगतो तुमचं लैंगिक आयुष्य हे धोक्यात राहू शकतं. तर मित्रांनो, जर तुम्हाला चांगलं प्रॉपर नॉलेज पाहिजे असेल, सायंटिफिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. धन्यवाद.